तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आता सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे. प्रत्येकजण घरामध्ये खूप सारं जेवण बनतं जे पितरांसाठी बनवलं जातं आणि त्याचा महत्त्वाचा हेतू आहे की आपल्या पितरांनी घास घ्यावा, नैवेद्य घ्यावा यासाठी प्रत्येकजणाची धडपड चालू असते. तर आपण हा जो घास टाकतो कावळ्यांना, तर तो आपल्या पितरांपर्यंत कसा पोहोचतो यावर आधारित हे सर्व व्हिडिओ आहे. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पितरांना भोजन कसे प्राप्त होते? काही लोकांना श्राद्ध कर्म करण्याबाबत निश्चितच शंका मनामध्ये येते की आपण समर्पित केलेल्या वस्तू त्यांना कशा मिळतात. त्याचे उत्तर खालीलप्रमाणे देता येईल. प्रत्येकाच्या कर्माची परिस्थिती वेगवेगळी असते. मृत्यूनंतर वेगवेगळ्या गतीला व्यक्ती जात असतात. त्यामध्ये कोणीही देवता, कोणी पितर, कोणी प्रेत, कोणी हत्ती, कोणी मुंगी, कोणी वृक्ष, कोणी तृण ह्या योनीला प्राप्त होताना दिसतात. तरीही मनामध्ये शंका येते, आपण इतके छोटे पिंड बनवून ब्राह्मण भोजन देखील करून वेगवेगळ्या योनीतील इतरांना हे अन्न कसे बरे प्राप्त होत असेल, त्यांची तृप्ती कशी होत असेल. तर याचे वर्णन स्कंद पुराणमध्ये दिलेले आहे. एकदा राजा कर्णधम याने महायोगी महाकाल यांना प्रश्न विचारला, मनुष्यद्वारा केलेले पिंडदान आणि तर्पण हे सर्व पितरांपर्यंत कसे पोहोचते? कारण पितर म्हणजे काही व्यक्त जीव नाही, त्यामुळे त्या गोष्टी तर धर्तीवरच राहतात. इतरांची तृप्ती कशा पद्धतीने होते? भगवान महाकाल यांनी अशी काही योजना केलेली आहे की श्राद्धद्वारे ह्या लोकांना वायूद्वारे अन्न पाणी ग्रहण करता येते. अग्नीद्वारे पितरांना आणि देवतांना हे अन्न दूरपर्यंत पोहोचवता येते आणि दुरूनच वायुतत्व अन्न पाणी ग्रहण करत असतात. हे सर्व अग्निश्वात नावाच्या अधिपतीकडे काम दिले गेलेले आहे. या 15व्यामध्ये नुसत्या स्मरणाने देखील चांगले लाभ मिळतात दिसतात. त्यांच्या स्तुतीने देखील आपल्याला त्यांच्याविषयी असणारे प्रेम दर्शविता येते आणि पितर लोक प्रसन्न होतात. भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व गोष्टी जाणण्याची त्यांची क्षमता असते. पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती अशा या 9 तत्वांनी त्यांचे शरीर बनलेले असते आणि 10वे तत्व म्हणजे साक्षात परमेश्वर पुरुषोत्तम त्यांच्यामध्ये निवास करत असतो. त्यामुळे त्यांना देवता आणि पितर असे म्हटले आहे. गंध व रस तत्वाने ते तृप्त होत असतात. शब्द तत्वाने, स्पर्श तत्वाने ते ग्रहण करतात. आपण केलेल्या सर्व पवित्र गोष्टीमुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला वरदान देतात. पितरांचा आहार काय असतो? तर अन्न जल यामधील सार हा त्यांचा आहार असतो. अन्नातील सूक्ष्म तत्व ते ग्रहण करताना दिसतात आणि बाकी जे आहे ते स्थूल रूपाने इथेच आपण पाहतो. कोणत्या रूपामध्ये इतरांना आहार पोहोचतो? नाव आणि गोत्राचे उच्चारण केल्यानंतर ते अन्न आणि जल पितरांना सूक्ष्म रूपाने पोहोचताना दिसते. विश्वदेव किंवा दिव्य पितर ही देवता त्यांना हव्य आणि कव्य अशी द्रव्य पोहोचवते. जर पितर देव योनीमध्ये गेले असतील तर अन्नाचे अमृत रूपात रसग्रहण होते. गंधर्व योनीमध्ये गेले असतील तर सर्व प्रकारचे विविध भोग त्यांच्या अन्नाच्या रूपात ते मिळतात. जर पशु योनीमध्ये गेले असतील तर अन्न हे तृण रूपामध्ये प्राप्त होते. नाग योनीमध्ये गेले असतील तर वायू रूपाने प्राप्त होते. यक्ष योनीमध्ये पान रूपाने प्राप्त होते. राक्षस योनीमध्ये गेले असतील तर आम रूपाने ते प्राप्त होते. दानव योनीमध्ये मांस रूपाने, प्रेत योनीमध्ये रुधिर रूपाने आणि मनुष्य योनीमध्ये असतील तर वेगवेगळ्या तृप्तिकारक पदार्थामध्ये त्यांना पोषण मिळते. ज्याप्रमाणे एखादा बछडा जुंडीमधील आपल्या आईला शोधतो, त्याचप्रमाणे नाम, गोत्र आणि हृदयातील भक्तीने, देशकाल यांच्या मदतीने अर्पण केलेले पदार्थ मंत्रांद्वारे पितरांना पोहोचतात. जीव शेकडो योनीमधून फिरत असतो, परंतु तृप्ती त्याच वेळेला मिळते ज्या वेळेला त्यांना पितरचा नैवेद्य मिळतो, ज्यावेळेला श्राद्धकर्म केले जाते. श्राद्धामध्ये आमंत्रित केलेले ब्राह्मण हे देखील इतरांचे प्रतिनिधी स्वरूप असतात. याबाबत राजा दशरथ आणि सीतामाता यांची गोष्ट देखील प्रसिद्ध आहे. एकदा राजा दशरथ श्राद्धकर्म करत होते. त्यावेळेला सीतामाई दुरून पाहत होती. आश्चर्याने सीतामाई चकित झाली, कारण दशरथ कुळातील पितृगण सर्व जेवायला पृथ्वीवर आले होते ज्यावेळेला श्राद्धकर्म झाले होते आणि एखाद्या तुळशीचे पान पिंडदानात वापरले असता सर्व पितरलोक गरुडावर स्वार होऊन विष्णू लोकात निघून गेलेले प्रत्यक्ष सीतामाईने पाहिले. अशा पद्धतीची पितरलोक संतुष्टी असते. म्हणूनच श्राद्धकर्माने सर्व कल्याणकारी फळे मिळताना दिसतात. वंशवृद्धी होते, अडलेली कामे होतात. प्रत्यक्ष यमराज आणि यस्मृतीमध्ये श्राद्धकर्माचे महत्त्व सांगितले आहे. श्राद्धकर्माने मनुष्याची आयुर्मर्यादा वाढते. पितरलोक मनुष्यावर प्रसन्न होऊन वंश विस्तार करतात, धनधान्याची तृप्ती देतात, बल आणि पुरुष देतात, यश देतात, स्वास्थ्य देतात, सर्व प्रकारचे सुख, स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करताना दिसतात. म्हणूनच श्रद्धापूर्वक श्रद्धांजली आपल्या परिवारातील सर्व लोक तृप्त राहतात. श्राद्ध कर्म करणे हे खरंच आवश्यक आहे. रामकृष्ण हरी.